आज संभाजीनगर येथे आमदार बच्चू कडू यांची जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। आज सध्या आपण करमाळ्यामध्ये आहोत। करमाळ्यातून या जनआक्रोश मोर्चाला गाड्या चालल्या आहेत। प्रहार संघटनेचे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के आपल्या बरोबर आहेत। भाऊ, नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन आहे? आज या ठिकाणी आमचे नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभरून या ठिकाणी प्रहार सैनिक, शेतकरी, दिव्यांग बांधव संभाजीनगर येथे 1.5 ते 2 लाख या संख्येने पोहोचत आहेत। खऱ्या अर्थाने गेल्या वर्षभरापासून आपण महाराष्ट्रातली स्थिती सर्व पत्रकार बांधव सर्वच लोक पाहत आहेत की सगळं विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत जी भावना हे शेतकरीचे, त्या ठिकाणी लाडकी बहीण लाडका भाऊ आणला जातोय, पण शेतकरी माझा लाडका ही योजना कुठेही दिसत नाही। शेतकऱ्याचा जो अर्थसंकल्पात वाटा असावा तो मानव तितका योग्य नाही। त्या अनुषंगाने शेतकऱ्याच्या अनेक मागण्या घेऊन आज बच्चूभाऊंच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी संभाजीनगर येथे सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी मोठ्या 1.5 ते 2 लाख लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढत आहोत। तिथे दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन, शेतकऱ्यांचे जी रोजचं जे रोजगार हमी योजनेत सगळी कामं घेण्यासाठी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी अशा 15 प्रमुख मागण्या घेऊन आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। साधारण सोलापूर जिल्ह्यातून किती गाड्या चालल्या आहेत? सोलापूर जिल्ह्यातून 400 गाड्या या ठिकाणी जात आहेत। आता माझ्या पाठीमागे जवळजवळ 200 ते 250 गाड्या आपण पाहू शकता। एवढ्या मोठ्या गाड्यांचा ताफा आहे आणि बीड मार्गे त्या ठिकाणी 150 ते 200 गाड्या त्या ठिकाणी संभाजीनगर येथे पोहोचलेल्या आहेत। आपण पाहतोय की सुरुवातीला जनआक्रोश मोर्चाला शासनाने परवानगी नाकारली होती, नंतर परवानगी दिलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बच्चूभाऊंची दहशत ही सरकारने घेतलेली आहे। मोर्चाला त्या ठिकाणी परवानगी नाकारणे म्हणजे बच्चूभाऊंना सरकार भीत आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं महाराष्ट्राची परिस्थिती तर 50-60 आमदार आम्ही स्वतः प्रहारच्या माध्यमातून, तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभेत घेऊन जाण्याची स्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। त्यामुळे सरकार घाबरलं आणि परवानगी नाकारली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।